आणि मला भरपूर असे मेसेजेस कमेंट येतात की मॅम तुम्ही कुठे राहता, तुमचं लग्न झालंय का, तुमचं शिक्षण काय झालंय, तुमचं गाव कोणतं. सो हॅलो गायज, माझं नाव आहे तनुजा आनंद गाडे. कसे आहात तुम्ही? सगळे मजेत असतात. भरपूर दिवसापासून इच्छा होती की ब्लॉग शूट करावा, बट काही कारणामुळे नाही करता आला. मी मध्ये स्टोरी बी टाकली होती इन्स्टाला की माझा ब्लॉग बघायला कोणाला आवडेल. तर मला भरपूर कमेंट आले, भरपूर DM बी आले की मॅडम तुम्ही शूट करणार होतात, का नाही केला वगैरे. तर काहीतरी प्रॉब्लेम होता त्यामुळे नाही आला, त्याबद्दल सॉरी. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. काही माझ्याकडून चुकी, काही पुढे मागे झाले असेल तर तुम्ही समजून घ्या. आणि माझा ब्लॉग न शूट करण्याचा सगळ्यात मोठा रिझन हा आहे की माझा आवाज अजिबात चांगला नाही आहे. मला पण नाही आवडत. तुम्हाला आवडतो की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नाही. आणि मला भरपूर असे मेसेजेस कमेंट येतात की मॅम तुम्ही कुठे राहता, तुमचं लग्न झालंय का, तुमचं शिक्षण काय झालंय, तुमचं गाव कोणतं. तर असे भरपूर प्रश्न आहेत आणि ऑब्व्हियसली ते तुमच्या मनात येणार, कारण मी फक्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असते. माझी लाईफस्टाईलबद्दल कोणाला काही माहिती नाहीये. तर आपण ते पण हळूहळू प्रत्येक ब्लॉगमध्ये थोडं थोडं तुम्हाला सांगत जाईल मी. आणि तुम्हाला अजून माझे ब्लॉग बघायचे असतील तर मला कमेंट करा, मेसेजेस करा, चांगले पॉझिटिव्ह रिप्लाय द्या, पॉझिटिव्ह कमेंट्स करा. आणि सध्या तर मी कुठे बाहेर जास्त जात नाही, घरीच असते किंवा पार्ट टाइम जॉब असतो माझा, मी तिथे असते. जर का माझं कुठं बाहेर जाणं झालं तर मी नक्कीच तिथला बी ब्लॉग शूट करेन. तसं तर मी जास्त कुठे जात नाही, तरी पण तुमच्यासाठी कुठे इव्हेंटला किंवा कुठे बी जाता आलं मला तर मी तिकडचा ब्लॉग नक्की शूट करेन. आणि मला कधी असं वाटलं नव्हतं की माझ्या इन्स्टावर इतक्या कमी पोस्टवर मला इतकं प्रेम भेटेल. म्हणजे मी पटकन पुढे गेले, ग्रो केला, ते बी तुमच्यामुळे. इन्स्टा फॉलोअर्स नाही बोलता येणार, आय थिंक माझी फॅमिलीच झाली आणि तुम्ही भरपूर प्रेम दिलाय. असंच प्रेम मला देत राहा. यूट्यूबला पण असं आहे ना की मला भरपूर लोकांना सबस्क्राईब केले पण त्यांनी बेल आयकन आय थिंक प्रेस नाही केलेलं, त्यांना नोटिफिकेशन जात नाहीये. तर तुम्ही यूट्यूबला जा, बेल आयकन प्रेस करा, मला सबस्क्राईब करा. आणि यूट्यूबला पण मला इतकाच प्रेम ज्या जेवढं तुम्ही इंस्टाग्रामला दिलं. आणि जास्त तर मला कुठे बाहेर जाता येत नाही ब्लॉग शूट करण्यासाठी. आणि तुम्ही विचार करत असाल का मेकअप आणि तयार करून मी ब्लॉग शूट करते, तर तसं काय नाहीये. मी आणि माझे हस्बंड कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन आहे आमचा, त्यामुळे मी रेडी झाले होते. तर आलं मनामध्ये असा विचार की ब्लॉग शूट करू. तर मी माझ्या टेरेसलाच आहे, तिथेच मी माझा ब्लॉग शूट करते. अगर कुठं जाणं झालं माझं तर मी ब्लॉग नक्की टाकेन. तर हा माझा टेरेसच्या वरचा व्ह्यू आहे. हा तुम्ही विचार करत असाल की हे लोकेशन कुठलं आहे, तर हे लोकेशन कल्याणमधील बदलापूर गावातलं आहे. बघा कसं वाटतंय लोकेशन, तुम्हाला सांगा. आता मोस्ट ऑफ सनसेट झालाय, 5-5:30चा हा टायमिंग आहे. अंधार होत चाललाय, पटकन ब्लॉग शूट करायचा आहे. आणि जे पण मला प्रश्न विचारता तुम्ही इंस्टाग्रामवर, ह्या ब्लॉगमध्ये काही प्रश्न कव्हर करेन. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्याच्या व्यतिरिक्त अगर तुम्हाला काही प्रश्न असतील तर परत कमेंट करा. त्या कमेंटमध्ये मी ते कमेंट वाचेल आणि तुम्हाला त्याचे उत्तरं देईन. आणि DM मध्ये मला जास्त विचारणारे प्रश्न एक आहे की तुम्ही डान्स क्लास लावलाय का, तुमच्या रील्स खूप छान असतात एक्सेट्रा. तर डान्स क्लास तर मी कधी लावला नाही, बट हा डान्सचा शौक आहे मला. थोडे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जे लिरिक्स मला जास्त आवडतात त्याच्यावर मी डान्स करायचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला ते माझे स्टेप्स पण आवडतात, त्याबद्दल खरंच धन्यवाद. कुछ भी. आणि मोस्ट ऑफ प्रश्न विचारणाऱ्यामधला दुसरा प्रश्न आहे की तुमचं शिक्षण झालंय का आणि तुम्ही जॉब करता का. तर हो, माझं शिक्षण झालं आहे, मी ग्रॅज्युएट आहे. आणि माझे कम्प्युटर क्लासेसचे 1-2 कोर्स पण झालेले आहेत. आणि सध्या मी जॉबला आहे, बट मी पार्ट टाइम जॉबला आहे. तर मला कधी रील्स काढायला वेळ भेटतो, कधी नाही भेटत. मध्ये खूप जास्त गॅप पण झाला होता. क्रमांक 3 म्हणजे जास्त विचारणारा प्रश्न की तुमचं गाव कोणतं. तर माझं गाव आहे मुंबई प्रॉपर. मुंबई म्हणजे मुंबईमध्ये मी राहते उल्हासनगरमध्ये. लहानाची मोठी मी उल्हासनगरमध्ये झाले, पण बदलापूरमध्ये सध्या मी आता राहते. पण माझं प्रॉपर गाव उल्हासनगरच आहे, यानी की मुंबई.
अरे कहना क्या चाहते हो? आणि आता प्रश्न क्रमांक 4 म्हणजे की तुमचं लग्न झालं आहे का, तुम्ही मॅरिड आहात का? तर हो, माझं लग्न झालं आहे, म्हणूनच मी माझ्या हस्बंड सोबत बदलापूरमध्ये राहते. क्या बोला तूने? माझ्या हस्बंड सोबत बदलापूरमध्ये राहते. अजून एक DM मध्ये येणारा प्रश्न की तुमचे व्हिडिओ शूट कोण करतं किंवा कॅमेरामॅन कोण आहेत. तर माझे व्हिडिओ शूट करणारे माझे हस्बंडच आहेत. तेच व्हिडिओ पण काढतात, शूट पण तेच करतात, आता ब्लॉग पण तेच शूट करतात. इथे त्यांना काही कॅमेरासमोर यायचं नाही आहे, त्यामुळे ते फक्त व्हिडिओ शूट करत आहेत. गजब बेइज्जती है. ओके, तर जितके प्रश्न जास्त विचारले जाणारे होते त्याचे मी उत्तरे दिलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जर का तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा. ह्याच्या रिलेटेड जर का अजून काही विचारायचं असेल तुम्हाला माझ्या लाईफस्टाईलबद्दल एक्सेट्रा वगैरे जे पण काही असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तो ब्लॉग शूट करायचा नक्की प्रयत्न करेन. तर हा ब्लॉग तर मी माझ्या टेरेसवरच शूट केला आहे. जर का तुम्हाला अजून कुठले ब्लॉग बघायचे असतील माझ्या रिलेटेड असो किंवा कुठे ट्रिपच्या रिलेटेड असो तर ते तुम्ही मला नक्की सांगा. जास्तीत जास्त प्रश्नांचा मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पण काही राहिलं असेल किंवा अगर तुम्हाला अजून काही बघायचं असेल तर आपण ह्याचा सेकंड ब्लॉग पण नक्कीच शूट करूयात आणि त्याच्यामध्ये मग मी तुमचे उरलेले प्रश्नांचे उत्तर देईन. सो चला फ्रेंड्स, आता हा ब्लॉग इथेच एंड करूयात आपण. जर का तुम्हाला बघायचं असेल सेकंड ब्लॉग तर मला मेसेज करा, कमेंट करा. आणि आता सनसेट झालाय, अंधार होत चाललाय बहुतेक, तर आता व्हिडिओ काय व्यवस्थित येणार नाहीये, तर आपण इथेच एंड करूया. काही चुकीमाकी झाले असेल किंवा काही अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. समजून घ्या. आता तुम्ही फर्स्ट ब्लॉग आहे माझा, सेकंड ब्लॉग ह्याच्याहून छान करायचा प्रयत्न करेन.